हॅलो ऑफिसर्स, आज आपण बघतोय ग्रामर मास्टर सिरीजचा डे 23। तर या 23व्या दिवशी आपल्याला नेमकं बघायचं काय तर प्रिपोजिशन्स। आता प्रिपोजिशन्स म्हणजे काय, नेमकं कशामधले प्रिपोजिशन्स बघायचे आपल्याला, तर प्रिपोजिशन्स बघायचे पण ते कुठले बघायचे तर ते आपल्याला प्लेस बद्दल। मग प्लेस बद्दल म्हणजे काय, नेमकं ते लोकेशन किंवा पोझिशन दाखवतं आपल्याला त्याची कुठे। जसं की मला म्हणायचं एखादी बॉटल टेबलवर आहे तर ते पोझिशन जे दाखवतं ना आपल्याला, तर ती जागेची पोझिशन दाखवतं, बरोबर, प्लेसची पोझिशन आपल्याला दाखवतं, म्हणून आपण याला प्लेस किंवा जागा म्हटलं। जसं की बघा, द कॅट इज ऑन द रूफ, हे रूफवर ती कॅट आहे, या छतावर ती कॅट आहे। मग ती कॅट कुठे आहे ना, तिची पोझिशन सांगण्यासाठी आपण हा ऑन प्रिपोजिशन यूज केला। जसं इथे दिसतंय आपल्याला, ही सिट्स अंडर द ट्री, तो कुठे बसलाय रे नेमका तर अंडर द ट्री। इथं बिलो ट्री म्हणायचं नाही, इथं फक्त अंडर ट्री म्हणायचं। कुठे हा अंडर वापरायचा तर ते आपल्याला कळालं, या ट्रीच्या खाली बसतोय म्हणून त्याला अंडर म्हणायचं। द कीज आर इन द ड्रॉवर, आता या कीज कुठे आहेत रे तर त्या ड्रॉवर मध्ये आहेत। मग ड्रॉवर मध्ये म्हणण्यासाठी इन हा इथे प्रिपोजिशन यूज केला। जसं इथे बघा, शी स्टूड बिसाइड मी, तर ती कुठे उभी आहे, बिसाइड एक वेगळा झाला आणि बिसाइड्स वेगळा झाला। बिसाइड म्हणजे माझ्या बाजूला, मग तसंच ती जी आहे ना कुठे उभी आहे तर माझ्या बाजूला उभी आहे ती, तर हा बिसाइड इथे एक प्रिपोजिशन झाला। जसं हे शॉप कुठे आहेत रे, मग हे शॉप कुठे आहे याच्याबद्दल सांगितले, बिटवीन द बँक अँड द पोस्ट ऑफिस। हे जो एक शॉप आहे तो या बँकेच्या आणि पोस्ट ऑफिसच्या मध्ये आहे, असं सांगण्यासाठी हा बिटवीन इथे प्रिपोजिशन यूज केला। तर या प्रिपोजिशनचा युसेज तुम्हाला कुठं होणार, फिलर्समध्ये, क्लोज टेस्टमध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी होतो, जिथे तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट असणार आहे। ठीक आहे, तर या प्रिपोजिशन्समध्ये अजून आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन बघायची, यासाठी शुभम सर्स अकॅडमी यूट्यूबला फॉलो करा। थँक्यू।